नमस्कार मित्रांनो, ई जॉब मराठी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर बृहन्मुंबईमध्ये बेस्ट उपक्रम यांच्यामार्फत 364 रिक्त पदांची सरळ सेवा भरती निघालेली आहे. तर याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून बघून घेणार आहोत. तर यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळ असणाऱ्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. तर बस वाहक पदांसाठी ही सरळ सेवा भरती निघालेली आहे. तर याच्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात ही 8 जुलै 2026 ते 29 जुलै 2026 ही असणार आहे. तर बस वाहक या पदासाठी 364 जागा आहेत. तर कास्ट वाईज वेकेन्सी तुम्ही बघू शकता. यामध्ये अनुसूचित जाती SC कास्टसाठी 34 जागा आहेत. अनुसूचित जमाती ST साठी 22 आहेत. VJ साठी 6 आहेत. NTB साठी 6 आहेत. NTC साठी 10 आहेत. SBC साठी 5 आहेत. OBC साठी 67 आहेत. पुढे यामध्ये EWS साठी 36 आहेत. SEBC साठी 36 आहेत आणि ओपनसाठी 142 आहेत. तर याच्यासाठी शैक्षणिक अर्हता बघून घ्या. माध्यमिक शालांत शिक्षण SSC म्हणजेच 10वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आणि प्लस यामध्ये 10वीमध्ये 50% गुण असणे गरजेचे आहे आणि 10वीमध्ये मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असणे आवश्यक आहे. पुढे यामध्ये प्रादेशिक परिवहन प्राधिकरण RTA महाराष्ट्र राज्य यांनी दिलेला नूतनीकरण केलेला बस वाहन परवाना आणि बिल्ला असणे आवश्यक आहे. यामध्ये वयोमर्यादा बघा. दिनांक 29/7/2026 रोजी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी 18 वर्ष पूर्ण ते 38 पेक्षा जास्त नसावे. तसेच मागासवर्गीय उमेदवारांचे 18 वर्ष पूर्ण ते 43 वर्षपेक्षा जास्त नसावे. याच्यासाठी शारीरिक अर्हता बघा. उंची किमान 154 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. कमाल 178 सेमीपेक्षा जास्त नसावी दिलेले आहे. वजन 45 किलोग्रॅम असणे आवश्यक आहे. पुढे वेतन श्रेणी बघा. बेसिक पेमेंट हे तुम्हाला स्टार्टिंगला 22,060 आहे आणि यामध्ये महागाई भत्ता, घरभाडे, वैद्यकीय भत्ता, गणवेश भत्ता हे सर्व ॲड होऊन टोटल एकंदरीत अंदाजे 36,000 रुपये पेमेंट जाणार आहे. पुढे यामध्ये प्रत्यक्ष यादीची कमाल मर्यादा ही 2 वर्षापर्यंत धरली जाणार आहे. यामध्ये सिलेक्शन प्रोसेस बघा. बस वाहक पदासाठी परीक्षा ही CBT कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. 4 बहुपर्यायी प्रश्नांमध्ये होणार आहे. यामध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, भाषा ज्ञान, मराठी, इंग्रजी म्हणजे टोटली 40 गुणांची परीक्षा असणार आहे. प्रत्येक विषयांची बहुपर्यायी चाचणी ही 10 गुणांची असेल. चाचणी परीक्षेत पात्र ठरण्यास वरील प्रत्येक विषयामध्ये किमान 3 गुण आणि एकूण सरासरी 12 गुण प्राप्त असणे आवश्यक आहे. म्हणजे प्रत्येक विषयामध्ये 3 गुण असणे गरजेचे आहे. पुढे परीक्षा शुल्क बघा. खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आहे. राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये आहे. तर मित्रांनो, मुंबईमध्ये जॉब करण्यासाठी अतिशय चांगली नोकरी आहे. जर मित्रांनो व्हिडिओमध्ये कोणतीही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.